प्रश्न 1. आकृतीमध्ये दाखविलेली माहिती पहा. एक्स आणि वायच्या किमती काढा. तसेच कोन ABD व कोन ACD चे माप काढा. कोन ABD आणि ACD याचे माप काढा. तर पहिले आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहे. आता बघा, इथे आपल्याला त्रिकोण ABC दिसत आहे. याच्या दोन बाजू एकरूप दिसत आहे. AB आणि AC सारख्या कोनांनी दर्शवलेले आहे. म्हणजे हा कोणता त्रिकोण झाला? समद्विभुज त्रिकोण झाला. आणि समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजू समोरचे कोन कसे असतात? एकरूप कोन असतात. तर त्याच्यावरून आपल्याला एक्सची किंमत काढता येईल. म्हणजे कसं लिहावं लागेल? त्रिकोण ABC मध्ये रेघ AB एकरूप रेघ AC एकरूप रेघ AC. आता त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप आहे म्हणजे हा काय झाला? समद्विभुज त्रिकोण झाला. आणि समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय काय आहे? एकरूप बाजू समोरचे कोन कसे असतात? एकरूप. तर एकरूप बाजू AB समोरचा कोन कोणता आहे? ACB. आणि AC समोरचा बाजू कोन आहे ABC. तर कोन ABC आणि ACB कसे होतील? एकरूप होतील. म्हणून कोन ABC एकरूप कोन ACB. कारण समद्विभुज त्रिकोण प्रमेय. आणि ABC कोनाचं माप आपल्याला दिलेलं आहे x = ACB कोनाचं माप आहे 50 अंश. म्हणजे x ची किंमत किती झाली? 50 अंश, 50 अंश. त्याच्यानंतर आता आपल्याला कोन काढायचा आहे y ची किंमत काढायची आहे. तर त्याच्यासाठी कोणता त्रिकोण घ्यावा लागेल? BDC. त्रिकोण BDC मध्ये BD आणि CD या दोन बाजू कशा आहे? एकरूप आहे. मग या एकरूप बाजू समोरचे कोन कसे होतील? एकरूप होतील. म्हणजे या बाजू समोरचा कोन y आणि या बाजू समोरचा कोन 60. म्हणजे y ची किंमत किती होईल? 60. म्हणजे काय लिहावं लागेल? त्रिकोण BCD मध्ये कोणती? BD आणि CD बाजू एकरूप आहे. रेघ BD एकरूप रेघ CD. म्हणजे हा कोणता त्रिकोण झाला? समद्विभुज त्रिकोण झाला. आणि समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजू समोरचे कोन कसे असतात? एकरूप असतात. म्हणून काय होईल? DBC कोन आणि DCB कोन कसे होतील? एकरूप. कोन DBC बरोबर कोन DCB. कोन DBC एकरूप कोन DCB. समद्विभुज त्रिकोण प्रमेय. समद्विभुज त्रिकोण प्रमेय. आणि इथे आपल्याला DBC या कोनाचं माप 60 अंश दिलं आहे आणि DCBचं y. म्हणजे 60 अंश बरोबर y. 60 अंश बरोबर y. म्हणजे y कोनाचं माप आपल्याला किती मिळालं? y ची किंमत 60 अंश. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे ABD कोनाचं माप. ABD कोन म्हणजे ABC अधिक CBD या दोन कोनांच्या मापांची बेरीज. तर कोन ABDचं माप किती होईल? कोन ABD बरोबर कोन ABD बरोबर कोन कशाची? कोन ABC आणि CBD कोनांच्या मापांची बेरीज होईल. ABC अधिक कोन CBD. कोन ABC अधिक कोन CBD. तर कोन ABD बरोबर ABCचं माप किती आहे? x. आणि x ची किंमत आपण काढली आहे 50. आणि CBD कोनाचं माप आहे 60. तर ABD
कोनाचं माप आहे 50, CBD कोनाचं आहे 60 आणि मग यांची जर आपण बेरीज केली तर कोन ABD बरोबर 50 आणि 60 किती होऊन जाईल 110 110 अंश. ABD झालं. आता त्याचप्रमाणे आपल्याला ACD कोनाचं माप काढायचं आहे. तर ACD कोनाचं माप किती होईल ACD बरोबर कोन ACB अधिक कोन BCDची बेरीज होईल. तर ACD कोनाचं माप कोन ACD बरोबर कोन ACD बरोबर काय होईल कोन ACB अधिक BCD. कोन ACB कोन ACB अधिक कोन ACB अधिक कोन BCD. मग कोन ACD बरोबर ACB कितीचा आहे ACB 50चा आहे आणि BCD Y ची किंमत आपण किती काढली 60. 50 अधिक 60. तर ACB आहे 50चा हा आहे BCD 60चा 60 अंशाचा म्हणजेच कोन ACD बरोबर 50 आणि 60 50 आणि 60 110 110 अंश. प्रश्न 2. काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 असेल तर त्यावर काढलेल्या मध्यकेची लांबी काढा. तर आपल्याला मध्यकेची लांबी काढायची आहे तर पहिले आपल्याला काटकोन त्रिकोण काढावं लागेल. तर ABC हा काय आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 मापाचा असतो त्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. तर ABC हा काय झाला काटकोन त्रिकोण. आणि या काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी आपल्याला दिलेली आहे 15 आणि त्यावर काढलेल्या मध्यकेची लांबी काढा. आता मध्यकेची लांबी काढायची आहे तर काय लिहावं लागेल त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. आता त्रिकोणात कर्णाची लांबी 15 सेमी असेल तर त्यावर काढलेल्या मध्यकेची लांबी म्हणजे कर्णावर मध्यगा काढायची आहे. तर D हा आपण ACचा मध्यबिंदू घेऊ. D हा बाजू ACचा मध्यबिंदू आणि कर्णाच्या मध्यबिंदूतून शिरोबिंदूवर काढलेली ही जी रेषा आहे BD ही काय होईल मध्यगा. तर BD ही काय आहे मध्यगा. रेख BD ही मध्यगा आणि आपल्याला या मध्यगेची लांबी काढायची आहे BD. तर काटकोन त्रिकोणामध्ये आपण कर्णावर जी मध्यगा काढतो त्या मध्यकेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे BDची लांबी काय होईल मध्यकेची लांबी BD बरोबर 1/2 कर्ण म्हणजे AC. तर काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर जी मध्यगा टाकतो त्या मध्यकेची जी लांबी आहे ती कर्णाच्या निम्मी असते म्हणजे BD बरोबर हाफ AC. म्हणजे BD बरोबर काय होईल 1/2 गुणिला AC आपल्याला किती दिला आहे 15 कर्णाची लांबी. आता आपल्याला 15ला काय करावं लागेल 2 भागावं लागेल. 15 भागिला 2 7 दुने 14 उरला 1 म्हणजे 10 होईल. इथे 0 वाढवलं तर इथे पॉईंट येईल आणि 2 पंचे 10 म्हणजे किती येईल 7.5 म्हणजे BD बरोबर 7.5. प्रश्न 3. त्रिकोण PQR मध्ये कोन Q 90 म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण PQR
पी क्यू आणि आर. तर पी क्यू आरमध्ये कोन क्यू कितीचा आहे? 90चा आहे. म्हणजे पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे. याच्यामध्ये पी क्यूची लांबी आपल्याला दिलेली आहे 12 पी क्यू. त्याच्यानंतर क्यू आरची लांबी आपल्याला दिलेली आहे 5 आणि क्यू एस ही मध्यगा असेल. क्यू एस तर मग काय होईल? पी आरचा यस हा काय होईल? मध्यबिंदू होईल आणि क्यू एस ही काय होईल? मध्यगा. तर क्यू एस काढा म्हणजे आपल्याला मध्यगेची लांबी काढायची आहे. तर हा कोणता त्रिकोण आहे? पी क्यू आर काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेली ही क्यू एस काय आहे? मध्यगा. आणि कर्णावर टाकलेल्या मध्यगेची जी लांबी असते ती कर्णाच्या निमपट असते म्हणजे पी आरच्या हाफ राहील. तर सगळ्यात पहिले आपल्याला पी आर माहिती झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला पी क्यू आर हा काय दिलेला आहे? काटकोन त्रिकोण दिलेला आहे. आणि काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू माहिती आहे. तर पायथागोरसच्या प्रमेयाने आपल्याला कर्ण काढता येईल. पी आर म्हणजे कसं लिहावं लागेल? त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोन क्यू बरोबर 90 म्हणून कोणत्या? पायथागोरसच्या प्रमेयाने. बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग म्हणजे पी क्यूचा वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग. पी क्यूचा वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग बरोबर पी आरचा वर्ग. आता पी क्यू आपल्याला किती दिला आहे? 12 म्हणजे इथे 12चा वर्ग अधिक क्यू आर किती आहे? 5. 5चा वर्ग बरोबर कर्ण पी आरचा वर्ग. 12चा वर्ग 12 गुणिला 12 किती होऊन जाईल? 144 प्लस 5चा वर्ग होऊन जाईल 25 बरोबर पी आरचा वर्ग. आता याची काय करावं लागेल? बेरीज. तर 4 आणि 5 किती होईल? 9 होईल. 4 आणि 2 6 आणि 1 बरोबर पी आरचा वर्ग. तर आता याचा आपल्याला वर्गमूळ करावं लागेल. तर 13चा वर्ग आहे 169. तर 169चं वर्गमूळ 13. तर याचं वर्गमूळ किती आहे? 13. तर मग वर्गमूळ केलं तर काय होईल? पी आर बरोबर 13. म्हणजे आता कर्ण आपल्याला कितीचा माहिती झाला? 13चा 13. आणि आपल्याला आता काय काढायचं आहे? क्यू एस काढायचा आहे. तर क्यू एस काय आहे? काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेली मध्यगा. आणि कर्णावर टाकलेली मध्यगा ही काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेली मध्यगा ही कर्णाच्या निमपट असते. म्हणजे क्यू एस बरोबर काय होईल? हाफ पी आर. क्यू एस बरोबर हाफ पी आर. म्हणजेच आता क्यू एस बरोबर काय होईल? हाफ गुणिला पी आर. पी आर आपण किती काढली आहे? 30. मग आता आपल्याला 13ला कितीनी? 13ला 2नी भागावं लागेल. बेसख 12 उरला 1 इथे 10 होईल. मग पॉईंट द्यावं लागेल. 2 पंचे 10 म्हणजे 2नी भागितलं 13ला तर किती येईल? 6.5. म्हणजे क्यू एस बरोबर 6.5 आणि हेच आपल्याला काढायचं होतं. प्रश्न 4. आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आरचा जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. जी टीची लांबी 2.5 सेमी आहे. जी टीची लांबी 2.5 सेमी. तर आपल्याला पी जी आणि पी टी यांची लांबी काढा. पी जी आणि पी टीची लांबी काढायची आहे. तर जी काय आहे? त्रिकोण पी क्यू आरचा मध्यगा संपात बिंदू. आणि मध्यगा संपात बिंदू मध्यगेचे 2:1 गुणोत्तरामध्ये विभाजन करतो. तर मध्यगा संपात बिंदू मध्यगा संपात बिंदू मध्यगेचे
2:1 प्रमाणात विभाजन करतो. म्हणजे पी जी भागीला जी टी याचं गुणोत्तर किती होईल? 2:1. पी जी भागीला जी टी, पी जी भागीला जी टी याचं गुणोत्तर होईल 2/1. आणि आपल्याला जी टीची लांबी दिली आहे 2.5 आणि पी जी काढायची आहे. तर पी जी आपल्याला काढायची आहे भागीला जी टीची लांबी आपल्याला दिलेली आहे 2.5 बरोबर 2/1. आता आपल्याला काय करावं लागेल? तिरपा गुणाकार 1ने इकडे गुणावं लागेल आणि 2.5नी 2ला गुणावं लागेल. म्हणजे काय होईल? 1 गुणिला पी जी म्हणजे पी जी आणि इकडे 2 गुणिला 2.5 म्हणजे पी जी बरोबर काय होईल? 25 दुने 50 आणि एका संख्येनंतर पॉईंट म्हणजे 5.0 म्हणजे पी जीची लांबी काय होईल? पी जी बरोबर 5 सेमी. आणि आता पी जी काढून झाल्यानंतर आपल्याला काढायचं आहे पी टी. तर पी टी म्हणजे पी जी आणि जी टीची बेरीज. पी टी म्हणजे पी जी आणि जी टीची बेरीज. पी टी बरोबर पी टी बरोबर पी जी अधिक जी टी, पी जी अधिक जी टी, पी जी अधिक जी टी. आता पी टी बरोबर काय होईल? पी जी आपण काढलं 5 सेमी आणि जी टी काढले, जी टी आपल्याला दिलेला आहे 2.5. 2.5. मग याची जर आपण बेरीज केली तर याच्या समोर लिहून घेतो 5 आणि 2.5 याची बेरीज होईल 7.5 सेमी.